कणे खारबंदीचा बंधारा फुटला, शेतात पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत। नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। पेन तालुक्यातील कणे खारबंदीचा बंधारा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतामध्ये शिरले असून हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पेरलेले बियाणेही पाण्यात भिजून कुजल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित बंधारा निकृष्ट दर्जाचा बांधण्यात आल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। बंधाऱ्याच्या कामाबाबत यापूर्वीही वारंवार प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, आंदोलनेही झाली, मात्र तरीही बंधाऱ्याचे काम दर्जेदार पद्धतीने करण्यात आले नाही। तसेच या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य चौकशीही करण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत। लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा बंधारा पहिल्याच पावसात फुटल्याने संपूर्ण पाणी शेतामध्ये शिरले। जर बंधारा दर्जेदार आणि मजबूत पद्धतीने बांधला असता तर आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। सध्या हजारो एकर शेती पाण्याखाली गेली असून पेरलेले बियाणे पूर्णपणे वाया गेले आहेत। या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत। विशेष म्हणजे ही परिस्थिती पहिल्याच पावसात निर्माण झाली असून अजून संपूर्ण पावसाळा बाकी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। अशा प्रकारे निकृष्ट दर्जाची कामे होत राहिली तर शेतकऱ्यांना शेती करणे अशक्य होईल। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। आता या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेते, दोषींवर कारवाई होते का आणि भविष्यात दर्जेदार बंधारा उभारला जातो का, याकडे कणे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। निकृष्ट दर्जाचं काम असल्या कारणाने हे सगळा बंधारा आता तो हळूहळू फुटत चाललेला आहे। बघा, खाडीला जो बांध आहे, बंधारा, ज्याला लाखो रुपये खर्च झालेला आहे आणि या लाखो रुपये खर्च करून फक्त चिखल माती दिसते। कुठेही या बंधाऱ्याला मजबूतीकरण दिसत नाही आणि अशा कामामुळं ह्या सगळ्या पहिलाच पाऊस आहे आणि या पहिल्या पावसामध्ये जर बंधारे जर असे फुटून जर वाहत जात असतील तर अजून पुढे पावसाला बाकी आहे। कसं व्हायचं या बंधाऱ्याचं आणि यंदा शेतकरी पिकवेल की नाही याची चिंता मात्र शेतकऱ्याला आहे। हा सगळा बंधारा इथून फुटून वाहून गेला आहे, खांड पडले, फक्त पाहणी केली जाते, उपाययोजना नाही। काय नाव आपलं? आज ह्या जो खारबंदीचा जो बंधारा बांधला आहे तो व्यवस्थित आहे का? माझं नाव चंद्रकांत काशीनाथ पाटील। जो बंधारा बांधलाय तो कमकुवत येत आहे। म्हणजे आता शेतकऱ्यांना किती मोठी चिंता आहे? हे शेतकऱ्यांचे जबरदस्त नुकसान झालेलं आहे। म्हणजे आता पेरणी करू शकतात की लावणी करू शकतात? नाही, आता काही करू शकत नाही। पाणी हे करू साठलेलं पाणी आहे, ते काही करू शकत नाही। साठलेलं पाणी पण काढू शकत नाही। म्हणजे शेतकरी हा मोठा चिंतेमध्ये आहे। चिंतेमध्ये आहे। या खांडी गेले, त्यांचं पाहणी करायला कोण आलं होतं का? काही अधिकारी असा कोण आलाच नाही। गावातनं पंच कमिटी आली होती, बाकी कोण आलेलं नाही? बाकी कोण आलेले नाही। सरपंच होते, सरपंचबाईचे मिस्टर होते, बाकी कोण आणि अजून कोण आले नाही आणि गावकीचा पण। न्यूज कट्टा एक्सप्रेससाठी रायगड जिल्हा संपादक संजय गायकवाड।